महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं, पण यावेळी या अधिवेशनात काहीतरी मिसिंग होतं. कारण या अधिवेशनात ना विरोधकांचा आवाज घुमला ना या अधिवेशनाची फार चर्चा झाली. अधिवेशन सुरू झालं आणि संपलं, एवढंच काय त्याचं वर्णन. खरं तर जनतेचे प्रश्न, अडीअडचणी सरकारकडून सोडवून घेण्याचं घटनात्मक हक्काचं व्यासपीठ म्हणजे विधिमंडळ. पण या अधिवेशनात सरकार मात्र निर्धास्तपणे पुढे सरकत होतं. पावसाच्या माऱ्यानं शेतीचं झालेलं नुकसान, शेतकरी आत्महत्या, राज्यातील कायदा सुव्यवस्था, सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे असे आरोप विरोधक गेले 3-4 महिने सातत्यानं करत होते. पण यातील किती आरोप विरोधकांनी सभागृहात केले हा प्रश्न विचारला जातोय. एवढंच नाही तर जनसुरक्षा विधेयकालाही विरोधक विरोध करू शकले नाहीत. यामुळे विरोधी पक्ष गायब होते की गप्प बसले होते. अधिवेशनात ठसा उमटवणाऱ्या कोणाच्या भूमिका दिसल्या? विरोधकांनी देवेंद्र समोर सरेंडर केलं का अशी शंका आहे. पुन्हा एकदा हे सिद्ध झालं की देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राच्या राजकारणातले सध्याचे खरे बॉस आहेत. यावरच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आपल्या विश्लेषण वाईब या युट्यूब चॅनलवर. चला तर मग युट्यूब ओपन करा आणि विश्लेषण वाईबला सबस्क्राईब करा.